ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 576 ते 600 श्लोक 9 ते 9। आयसी वार्धक्याची सूचणी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा म्हणे पाहे हे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी म्हणून ना ऐकणे पावे तव ऐकोनी घाली आघवे पंगुन होता जावे तेथ जाय दृष्टी जव आहे तव पाहावे ते तुले पाहे मुखत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते हात होती खुळे हे पुढील मोठके कळे आणि करुणी घाली सकळे दानादिके ऐसी दशा येईल पुढे कैमन होईल वेडे तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान जै चोर पाहे झोंबती तव आजीची ऋषीचे संपत्ती का झाकी वाती न वचता कीजे तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आघवे सवते करी आता मोडूनी ठेवी दुर्गे कावळीत धरिले खगे तेथ उपक्षोणी जो निघे तो नागवला की तैसे वृद्धाप्य होय आले पण ते वाया जाये जे तो शतवृद्ध आहे नेणो कैचा झाडीची कोळे झाडी तयान फळे जेवी बोंडे जाहला अग्नी तरी राखोंडी जाळील काही म्हणून वार्धक्याचे नी आठवे वार्धक्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे तैसेची नानास रोग पडिघाती ना जव पुढा अंग तव आरोग्याचे उपेग करून निघाली सापाच्या तोंडी पडली जे उंडी ते लावणी सांडी प्रबुद्धू जोसा प्रबुद्धू जैसा तैसा वियोगी जेणे दुखे विपत्ती शोक ओखे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय आणि जेणे जेणे कडे जोश दोष सूतील तोंडे तया कर्मरंधरी गुंडे नियमाचे दाटे आयसा आयसिया आयती जयाची परी असती तोची ज्ञान संपत्ती गोसाविगा
आता आणिकही एक लक्षणालौकिक सांगेन ऐक धनंजया. असक्तीर्न विश्वंग पुत्रदाग्रह ग्रहादिषु पुत्रदारग्रहादिषु नित्यञ्च समेचित्व मिष्टानिष्टोपपत्तिषु तरी जो या देहावरी उदारू ऐसिया परी उखिता जैसा बिडारी बैसला आहे. का झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी ते तुली आस्था नाही. सावली सरशी सासे परी असे हे नेनैजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आणि प्रजाचे झाली तिये वस्ती कीर आली. का गोरुवे बैसली रुखातळी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुंसा पांझरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बेहोनी असे. एरवी दारक गृही पुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासी गा. राम कृष्ण हरी.